प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये. आपण वाचूया 1 तिमिथ्य याचा 6 अध्याय 9 ते 10 वचन. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, जसा आपण आज टॉपिक टाकलेला काय होता आपला आजचा टॉपिक, पैसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांच्या खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय देवाच्या लोकांनो. पैसा म्हटलं का लोक थांबता, नेमकं काय बोलताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बघू आपल्याला देवाने कसा पैसा देऊ केलेला आहे, ही गोष्ट आपल्याला शिकायची देवाच्या लोकांनाच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपल्याला कळतं का परमेश्वर देवाने मला गरीब नाही ठेवलेलं, तर परमेश्वर देवाने मला धनवान केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या पद्धतीने आपण जीवन जगायला लागतो. म्हणून वचन म्हणतं ना का सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आपल्याला कळून जातं, अरे आपण म्हणतो गरिबी गरिबी गरिबी, कधी माझे दिवस बदलतील. नाही, देवाचं वचन म्हणतं तुमचे दिवस ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्याच वेळेस बदलून गेलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच वेळेस तुमचं सगळं जीवन चेंज झालेलं आहे देवाच्या लोकांनो. फक्त आपल्याला त्या जीवनामध्ये चालायचं आहे, जगायचं आहे, स्वीकारायचं आहे देवाच्या लोकांनो या गोष्टी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा या वचनात काय लिहिलं आहे देवाच्या लोकांनो. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशाविषयी बोललं जात आहे का वचन म्हणतंय का जे धनवान होऊ पाहतात, जे पैसा कमवू पाहतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते कसे परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडणाऱ्या मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडले जातात. देवाची अशी इच्छा नाही का तुमच्याकडे पैसा नसावा. हालेलुया. देवाची इच्छा काय, तुमच्याकडे पैसा असावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही धनवान असावा अशी देवाची इच्छा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे का जे धनवान होऊ पाहतात, म्हणजे कशा पद्धतीने धनवान होऊ पाहतात, चुकीच्या पद्धतीने धनवान होऊ पाहतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर एखाद्याला पैशाचा जर लोभ असला, धनाचा लोभ असला, तर तो काही पण करतो देवाच्या लोकांना ते धन कमावण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखाद्या व्यक्तीचा मर्डर करेल किंवा एका चोरी करेल, आणखीन काही करेल, चुकीचे कामं करेल देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो या अशा प्रकारे जे पैशाचा लोभ धरून पैसा कमवू बघतात, धनवान होऊ पाहतात, अशा लोकांचा काय होऊन जातो, नाश होऊन जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्याला असं धन कमवायचं नाही देवाच्या लोकांनो. आपल्याला टिकणारं धन कमवायचं आहे देवाच्या लोकांनो. कारण बायबल म्हणतं जे धन परमेश्वराकडून प्राप्त होते ना, त्या धनात तो दुःख मिळवत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे आशीर्वाद देवाकडून प्राप्त होता त्या आशीर्वादामध्ये दुःखाला जागा नसते देवाच्या लोकांनो. असं धन परमेश्वर देव आपल्याला देऊ पाहत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मग हे धन घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, 10वं वचन बघा काय म्हणतं. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. हालेलुया. काय लोभ नाही धरायचा देवाच्या लोकांना आपल्याला कधी धनाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय दुसऱ्यांनी गाडी घेतली म्हणून माझ्याकडे पण गाडी पाहिजे, तर मग मी गाडी घेण्यासाठी काही पण करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तो पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे. समोर शेजारच्यांनी एखाद्या बाईने भारीतलं मंगळसूत्र करून आणलं तर मला पण पाहिजे. हालेलुया. मला पण ते गंटन पाहिजे म्हणून घरात नवऱ्यासोबत भांडण तंटे करणं, हे चुकीच्या गोष्टी देवाच्या लोकांना. हालेलुया. हे घराच्या शांती भंग करण्याचे काम आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोभ नाही धरायचा. बायबल काय म्हणतं देवाच्या लोकांना या ठिकाणी का द्रव्याचा लोभ हे एका वाईटाचे मूळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस त्या धनाच्या पाठीमागं ज्यावेळेस लोभ येतो ना देवाच्या लोकांना, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस ते धन कसं होतं, बायबल म्हणतं का नाशात सापडणाऱ्या सारखं होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ज्यावेळेस लोभ धरला जातो धनाच्या गोष्टींमध्ये आपल्याकडून, त्यावेळेस माणूस बाधक वासनात सापडतं बायबल म्हणतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे काय होतं बघा, पुढे लिहिलं आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय झालं, ज्यावेळेस पैसा 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 करत गेले देवाच्या लोकांना, काय झाले, विश्वासापासून बहकत गेले देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मिनिस्ट्रीज बघता, काही मिनिस्ट्री देवाच्या लोकांना, हालेलुया, चालता चालता अचानक खूप पॉवरफुली चालत असता आणि अचानक काय होऊन जातं देवाच्या लोकांना, बंद होऊन जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पास्टर कुठेतरी गुटले जातात, अडकले जातात देवाच्या लोकांना. का बरं? कारण ज्यावेळेस ते पैसा 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 करत असताना त्यावेळेस विश्वासापासून काय होऊन जाता,
बहकून जाता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवामध्ये स्थिर राहत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, एखाद्या व्यक्तीला जॉब नसतो आणि जॉब मिळाल्यावर तो व्यक्ती काय करतो, जसं पहिलं प्रार्थना जीवन होतं, आराधना जीवन होतं, त्या गोष्टी सोडून देतो, त्या गोष्टी पाठीमागं टाकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि काय होतं, विश्वासापासून बहकून जातो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला असं धन नाही पाहिजे देवाच्या लोकांनो, का जे धन आपल्याला देवापासून दूर करेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तसं देवाच्या लोकांनो, परमेश्वर पित्याची अशी इच्छा आहे की तुमच्याकडे खूप धन, खूप पैसा असावा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं ना, तर कुठलाच व्यक्ती तुम्हाला गरीब दिसणार नाही बायबलमध्ये. कुठला पण व्यक्ती घ्या तुम्ही बायबल मधला, कुठला पण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने त्या प्रत्येक व्यक्तीला धुळीतून उठून अधिपतीच्याच पंक्तीत बसवलेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब्राहम घ्या देवाच्या लोकांनो, इसाक घ्या, याकोब घ्या, दावीद घ्या देवाच्या लोकांनो, कोणी पण घ्या, कोणी पण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाने त्या प्रत्येकाला देवाच्या लोकांना काय केलेलं आहे, धनवानच केलेलं आहे. देवाची अशी बिलकुल इच्छा नाही. कारण काय, ज्यावेळेस नवीन नवीन सेवा चालू झाली होती, काही काही लोक म्हणत होते का ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करायला लागतो, आराधना करायला लागतो, आमच्या घरात पैसे टिकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही काही लोकांनी तर अशी खोटी गोष्ट पसरायला सुरुवात केलेल्या का ज्यावेळेस प्रार्थना सुरू होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने शेजारच्याने बघितलं की हे व्यक्ती लोक देवाचं करायला लागले, येशूचं करायला लागले, तर लोक डायरेक्ट म्हणायचे तुम्ही नका करू म्हणे येशूचं, तुमच्या पाठीमागं तुम्ही भिकेला लागता म्हणे, तुमच्या घरात पैसे उरायचे नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गोष्टी सैतानाने अशा पद्धतीने पेरून ठेवलेल्या आहे देवाच्या लोकांनो. पण कुठलाही व्यक्ती गरीब राहावा अशी बिलकुल देवाची इच्छा नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठला पण व्यक्ती घ्या बायबल मधला, कुठला पण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने त्या प्रत्येकाला धनवानच केलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीकडे देवाने एवढा पैसा देऊन टाकलेलं, एवढं धन देऊन टाकलेलं आहे बायबलमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तिथले राजे लोक जे होते ते या लोकांना घाबरायचे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. असा गरीब कुणी होता असा बायबलमध्ये उल्लेखच नाही का हा संदेष्टा गरीब होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बिलकुलच नाहीये देवाच्या लोकांनो उल्लेख तो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस त्या देवाच्या लोकांनो त्या धनाचा माणूस लोभ धरायला लागतो ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला सगळं काही विपुल आहे आणि तरी पण काय करतोय आपण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवा मला अजून पाहिजे, देवा मला अजून पाहिजे, देवा मला अजून पाहिजे. कशाला पाहिजे, तर मला लोकांपुढे शायनिंग मारायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला लोकांना दाखवून द्यायचंय माझ्याकडे किती इन कसं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टींमध्ये देवाचा आत्मा कार्य करत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला धनाचा काय धरायचा नाही, लोभ धरायचा नाही देवाच्या लोकांना. जर लोभ जर धरलं तर तुमच्याकडे धन पण राहणार नाही देवाच्या लोकांना, देव पण राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण जिथं धनाचा लोभ येतो ना, जिथं पैशाचा लोभ येतो, तिथं देवाची गोष्ट कधीच कार्य करत नाही देवाच्या लोकांना. एक वचन वाचूया, मत्तयाचा 6:24 वचन. कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, काय पाहतात आपण, धनाचा लोभ धरायचा नाही. धनाचा लोभ जर धरला तर धन आपल्याकडे येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पैसा एक स्पिरिट आहे देवाच्या लोकांनो. काय आहे, धन एक काय देवाच्या लोकांना आत्मा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बघितलं पैशाच्या संदर्भात, जर तुम्ही विचार केला देवाच्या लोकांनो, पैसा कधीच असा एका स्वरूपात उपलब्ध नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोकांकडे पैसा सोन्यामध्ये, काही लोकांकडे पैसा जे आपल्या नोटा म्हणतात त्या नोटांमध्ये, काही लोकांकडे पैसा शेअर मार्केटमध्ये, काही लोकांकडे पैसा शेत जमिनीमध्ये, काही लोकांकडे देवाच्या लोकांनो बॉन्ड्समध्ये. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांकडे काय आहे देवाच्या लोकांनो, पैसा उपलब्ध आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे पैसा काय देवाच्या लोकांना एक स्पिरिट आहे, एक आत्मा आहे देवाच्या लोकांनो पैसा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो पैसा त्याच वेळेस तुमच्याकडे येतो देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही देवाच्या पाठीमागे चालता. हालेलुया. तुम्ही पैशाच्या मागे पळाले का पैसा तुमच्यापासून लांब पळतो देवाच्या लोकांनो. कारण बायबल म्हणतं परमेश्वर देवाने हा जो पैसा आहे ना आपल्याकडे कामाला ठेवलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो पैसा कशाला ठेवलेला आहे, देवाने आपल्याकडे देवाच्या लोकांनो कामाला ठेवलेला आहे. तो तुमचा सर्वंट आहे, तुमचा नौकर आहे देवाच्या लोकांनो पैसा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना का मला इथं या कामासाठी पैसा पाहिजे, तुमच्यासाठी तो उपलब्धच होणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला पैसा कोण देतं देवाच्या लोकांनो, परमेश्वर देव. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं धन व मान ही
परमेश्वर देवाकडून प्राप्त होतात. कोणाकडून प्राप्त होतात? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन व मान ही परमेश्वर देवाकडून प्राप्त होतात. काय धन देवाच्या लोकांनो? आशीर्वाद आहे परमेश्वर देवाने आपल्याला दिलेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं परमेश्वर देवाने ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद देऊन तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आता तुम्ही प्रभू येशूला तारणारा स्वीकारलेला आहे, सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत. याचा अर्थ काय? देवाने तुम्हाला धन देऊन पण आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय, ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणारा स्वीकारलाय, ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित झाले, त्याच वेळेस ते धनावर तुमचा हक्क आलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, का ते धन तुमच्यापासून दूर राहू शकत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. पण ज्यावेळेस आपण लोभ धरतो ना, मला पाहिजे मला पाहिजे, आपण देवाकडून त्या मिळणाऱ्या गोष्टीचा धीर धरत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्वतः काही ना काही करायला जातो, त्यावेळेस ते धन दूर पळतं देवाच्या लोकांनो. नाहीतर पैसा आपल्या कामासाठी आपला नौकर आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पैसा येतो कसा माहिती आहे का देवाच्या लोकांनो? खूप सोपी प्रार्थना देवाने शिकवली होती मला पैशासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का येशूच्या नावात परमेश्वर पित्याने मला धनवान केलेला आहे. ते माझ्यासाठी पैसा जिथं कुठे ठेवलेला आहे, त्या पैशाला येशूच्या नावात मी माझ्यापर्यंत येण्याचा आदेश करतो. थँक्यू जीसस. हालेलुया. बास देवा, तू दिलेला पैसा माझ्या हातात येत आहे. एवढीच प्रेयर आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि लगेच पैसा हातात यायला सुरुवात होते देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी असंच नाही सांगत, या गोष्टी मी स्वतः जगलेलो आहे देवाच्या लोकांनो. आणि ते जे चमत्कार आहे ते लाईव्ह मिरॅकल मनी पण बघितलेले आहेत भरपूर लोकांनी मीटिंग मध्ये. हालेलुया, का कशा पद्धतीने ज्यावेळेस प्रार्थना केली जाते त्यावेळेस मिरॅकल मनी ऍक्टिव्हेट झाले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आपण सतत नाही करत देवाच्या लोकांनो, कारण आपल्याला पैशाचे चमत्कार नाही करीत बसायचं देवाच्या लोकांना. आपल्याला देव दाखवायचा आहे, प्रभू काय हे आपल्याला दाखवायचं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. जर आपण देवाच्या पाठीमागे गेलो तर पैसा आपल्या पाठीमागे ऑटोमॅटिक येतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला धन देणारं कोण आहे? परमेश्वर देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. त्याच्यामुळे आपल्याला कुठे इकडं तिकडं हातपाय मारायची, डोकं टेकीत फिरायची गरज नाहीये देवाच्या लोकांनो. बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे? कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. काय लिहिलंय? 2 धन्याची, म्हणजे 2 मालकाकडे एकाच वेळी एखादा व्यक्ती कामाला राहू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं काय लिहिलंय? कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगत आहे का कोणी 2 धन्याची, 2 मालकाकडं, 2 बॉसकडं तुम्ही एकाच वेळी नोकरी करू शकत नाही. हालेलुया. एक बॉस तुम्हाला आवडन तर दुसरा आवडायचा नाही. हालेलुया. एकाला तुम्ही निष्ठा बाळगाल तर दुसऱ्याला तुम्ही तुच्छ मानाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे बायबल सांगत आहे का तुम्ही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. आणि शेवटी बघा काय लिहिलंय ओळ, तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे वचन या ठिकाणी? तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण या वचनात काय बघितलं देवाच्या लोकांनो? का कोणी 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. मग प्रभू येशू खाली 2 धनी मेन्शन करत आहे, 2 धनी सांगत आहे. कोणते 2 धनी आहे? एक तर तुमचा धनी देव आसन, नाही तर तुमचा धनी धन आसन. हालेलुया. एक तर तुमचा धनी, तुमचा मालक परमेश्वर देव आसन, प्रभू येशू ख्रिस्त आसन, नाहीतर तुमचा धनी कोण आसन? तुमचा मालक कोण आसन? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पैसा आसन देवाच्या लोकांना. हालेलुया. म्हणजे जर देवाच्या लोकांना जर तुम्ही पैशाच्या पाठीमागे पळाले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तुम्हाला देव भेटणार नाही. पण जर तुम्ही देवाच्या पाठीमागे पळाले तर पैसा तुमच्या पाठीमागे पळन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पैसा तुमच्या पाठीमागे पळन देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे असं नाही सांगत आहे, कळन तुम्हाला हळूहळू कसा पैसा पाठीमागे येतो देवाच्या लोकांनो. तुमचं प्रार्थना जीवनच बदलून जाईल. तुम्ही असे म्हणणार नाही देवाच्या लोकांनो देवाला, हालेलुया, काय देवा मला इथं पैशाची गरज आहे, मला पैसा दे. नाही, हालेलुया. तुम्ही असे म्हणता मी झोपलेलो असलो तरी पैसा माझ्याकडे येतोय. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं समुद्राकडून विपुल धन माझ्याकडे लोटलं जाईल, ते राष्ट्रातून देशातून माझ्याकडे धन लोटलं जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा तुमच्या प्रार्थना होऊन जातील देवाच्या लोकांना. हालेलुया, की पैसा शोधत तुम्हाला येईन देवाच्या लोकांना, कारण पैसा एक स्पिरिट आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तुमच्यासाठी ते काम करतं देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण तुम्ही देवाचे मुलं, देवाने तुम्हाला धनाचा आशीर्वाद देऊन
आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथे काय लिहिलं, तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकाच टायमाला दोन्ही नाही करू शकत देवाच्या लोकांना तुम्ही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं बघा काय लिहिलं, तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. इथं जी धन हा शब्द जो लिहिलेला आहे ना देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तो आपण ओरिजिनल ग्रीक भाषेतल्या बायबलमध्ये ज्यावेळेस वाचतो ना, त्यावेळेस तिथं मॅमोन नावाचा शब्द लिहिलेला आहे देवाच्या लोकांनो. कोणता? मॅमोन. इथं बघा काय लिहिलंय, तुम्ही देवाची आणि मॅमोनची चाकरी करू शकत नाही. काय? तुम्ही देवाची आणि मॅमोनची चाकरी करू शकत नाही. धनाला कुठला शब्द वापरलेला आहे ओरिजिनल बायबलमध्ये? मॅमोन. हालेलुया, काय? मॅमोन. मॅमोन हा देवाच्या लोकांनो जो सिरिया देश आहे ना आत्ताचा, त्या सिरिया देशाचा देवाच्या लोकांनो एक दैवत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आहे? मॅमोन हा एक जो सिरिया नावाचा देश आहे, अशूर नावाचा जो देश आहे देवाच्या लोकांनो, त्या देशाचं काय आहे देवाच्या लोकांना एक दैवत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या सिरिया देशाचं जे देवाच्या लोकांना, त्या लोकांचं जे मान्य आहे सिरिया देशाच्या, ते असं मान्य आहे का ज्यावेळेस आम्ही मॅमोनच्या पाया पडू, ज्यावेळेस आम्ही मॅमोनच्या पाठीमागं जाऊ, त्यावेळेस आमच्याकडे पैसा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं त्या सिरियातल्या मॅमोनचे जे करणारे लोक आहे, आशुराचे जे लोक आहे, आशूर देशाचे, बायबलमध्ये सिरिया म्हणजे आशूर देवाच्या लोकांना. हालेलुया, त्या लोकांचं असं मानणं होतं का ज्यावेळेस आम्ही धनाची चाकरी म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्या मॅमोन या दैवताची उपासना करू, त्याच वेळेस आमच्याकडे पैसा आला जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. पण बायबल या ठिकाणी काय म्हणत आहे? तुम्ही देवाची आणि मॅमोनची चाकरी करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, ज्यावेळेस परमेश्वर देवामध्ये तुम्ही आलेले आहात ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला सगळं काही पुरवणारा परमेश्वर देव आहे. देवाचं वचन म्हणतं, मी सोडून तुला दुसरा कोणीच प्रभू नसो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो का धन, मान, महिमा, गौरव, सन्मान, सामर्थ्य सर्व काही परमेश्वर देवाचं आहे. देवाच्या लोकांनो दुसरं कोणी देऊ शकत नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ही गोष्ट सांगत होता, हालेलुया, त्या लोकांना, त्यावेळेस तो म्हटला मॅमोनची चाकरी करू शकत नाही. म्हणजे असं नाही का तुम्ही त्या देवाची उपासना करता, कोणत्या त्या मॅमोनची, त्या आशुराच्या देवाची तुम्ही उपासना करता मग तुमच्याकडे धन येईल. बिलकुल नाही. तुमच्याकडे धन आहे परमेश्वर देव पाठवतंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचा, हग्गई याचा 2:8 वचन. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं या ठिकाणी? रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. परमेश्वर देव म्हणतो मी सगळ्या धनाचा मालक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला धन, तुम्हाला पैसा पुरवणारा मी आहे. तुम्हाला दुसरीकडे डोकं टेकवण्याची गरज नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकाच वेळेस तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. तुम्हाला देवाला देवाच्या लोकांना स्थान द्यायचं असन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकल्या पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला वाटतं का माझ्याकडे कंटिन्यू पैशाचा फ्लो असावा, हालेलुया, तर देवाने दिलेल्या गोष्टींमध्ये जगायला शिका देवाच्या लोकांनो. देवाने ज्या बायबलमध्ये लिहिल्या गोष्टी ना, त्या तुमच्या जीवनात कार्य करायला लावा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने तसं तुम्हाला जीवनच दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया, अनुवादाचा 8:18 वचन. पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. बघा, आपल्याकडे धन कसं येतं, ते देवाच्या लोकांकडे पैसा कसा येतो ती गोष्ट महत्वाची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जगाची खूप वेगळी मान्यता आहे देवाच्या लोकांना. जसे आशुराचे लोक, त्यांना वाटायचं ते मॅमोन दैवत त्यांच्याकडे पैसे पाठवतो, ज्यावेळेस आम्ही त्याला स्तवू त्यावेळेस पैसे आहेत. पण देवाचं वचन म्हणतं नाही, तुम्ही एकाच वेळेस देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण देवाची चाकरी केली तर सगळं काही भेटलं. कारण वचन वाचलं आपण, रुपे माझे आहे, सोने माझे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा पुढे काय लिहिलंय, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार. कोणता करार? पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार. हालेलुया. कोणता करार? पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार. मी सांगितलं काय, देवाने बायबलमध्ये भरपूर सगळे करार केलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे करार आपल्याला बघायला मिळतात. पण मग आपला संबंध कोणत्या कराराशी येतो? शपथपूर्वक केलेल्या कराराशी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणता? शपथपूर्वक केलेल्या कराराशी. ठीक आहे. आणि एक वचन वाचूया. आपण परत हे वचन वाचायला येणार आहोत, त्याच्या आधी थोडं समजण्यासाठी एक वचन वाचूया. इब्री करासपत्राचा 6:13 वचन.
देवाने अब्रामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपली शपथ वाहून म्हटले की. बघा काय लिहिलंय, देवाने अब्रामाला वचन दिले. कुणाला? अब्रामाला वचन दिलेलं आहे. हालेलुया. अब्रामाला आपल्या विश्वासाचं काय म्हटलं तर पिता म्हटलं जातं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे आपण आशीर्वाद अनुभवतो आता ते कशामुळे अनुभवतो? अब्रामुळे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण अब्रामाच्या कुळातून देवाच्या लोकांना ख्रिस्त संतती म्हणून जन्माला आला आणि आपल्याला ते आशीर्वाद मिळाले. भरपूर सगळ्या मोठ्या गोष्टी आहे, पण आपल्याला बघायचं काय ते बघा या वचनात आज. देवाने अब्रामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटली. अब्रामासोबत देवाने एक करार केला. कसा केलेला आहे? आपली शपथ. देवाने स्वतःची शपथ घेतली त्या ठिकाणी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवीन करार म्हणतं देवाच्या लोकांना कोणी शपथ घ्यायची नाही. आता तुमचं बोलणं होय तर हो, नाही तर नाही असावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही तर काही लोक हे वचन वाचून म्हणतील अरे शपथ घेतली तर चालन, देवाची शपथ घ्या, असं कर. नाही, बिलकुल नाही. प्रभू येशूने सांगितलेले आता शपथ घ्यायची नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय या वचनात? देवाने अब्रामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले, मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, म्हणजे देवाने काय केलेलं आहे? अब्रामासोबत करार केलाय. कोटला शपथपूर्वक करार केलाय देवाच्या लोकांनो, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. आणि बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, जितके ख्रिस्ताचे तितके काय आहेत? अब्रामाची संतान आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्रामाशी केलेला करार वाचतोय देवाच्या लोकांना आपण. हालेलुया. कसा केलेला आहे? शपथपूर्वक केलेला आहे. तर एक वचन वाचा, गलतीकारास पत्र 3:29. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात. हालेलुया. आहेत का तुम्ही ख्रिस्ताचे देवाच्या लोकांनो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर बायबल म्हणतं तुम्ही कोण आहात? अब्रामाचे संतान आहात. हालेलुया. कसा करार केलाय देवाने अब्रामाशी? शपथपूर्वक करार केलाय की मी तुझी संतती आशीर्वादित करीनच करीन. हालेलुया. मी तुला बहुगुणित करीनच करीन. हालेलुया. करीनच करीन. लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी, त्या ठिकाणी देवाने करीनच करीन, करीनच करीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बायबलमध्ये हे मी नाही, बायबलमध्ये वाचला आपण. हालेलुया. देवाने अब्रामाशी शपथपूर्वक करार केला आणि देवाच्या लोकांनो, बायबल म्हणते जितके ख्रिस्ताचे तितके अब्रामाचे संतान अभिवचनानुसार काय आहेत? वारस आहेत. म्हणजे अब्रामाला दिलेले सगळे आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे, बायबल सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बघितलं आपण हे सगळा शपथपूर्वक करार? का अब्रामाचे आपण संतान आहोत. आता या अनुवाद याचा 8:18 वचनात. हालेलुया. थँक्यू द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण काय बघितलं देवाच्या लोकांनो? का देवाने अब्रामासोबत करार केला देवाच्या लोकांनो, आणि त्या करारामधून ज्यावेळेस आपला जन्म झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला काय भेटलेला आहे देवाच्या लोकांनो? अभिवचनानुसार वारस होण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजे देवाच्या लोकांना, हालेलुया, बघा तुमच्या मम्मीचं पप्पाचं लग्न झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस त्यांनी जे कमावलेलं आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, त्या दोघांमध्ये करार झाला. काय करार झाला? की लग्न आपण दोघे एकमेकाला सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते लग्नात ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टी बोलून त्यांनी काय केला? करार केला देवाच्या लोकांना, आणि त्यांच्यापासून तुमचा जन्म झाला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा त्या आई वडिलांसोबत काही करार नाही देवाच्या लोकांनो, पण त्या दोघांचा एकमेकांसोबत करार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आई वडिलांचा एकमेकांसोबत करार आहे, पण तुमचा सोबत काही त्यांचा करार नाही. हालेलुया. तुम्ही काय आहे? त्या दोघांच्या कराराचं फळ आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, तुम्ही दोघं काय आहेत? त्या कराराचं फळ आहात. त्या दोघांनी करार केला आणि तुमचा जन्म झाला तर तुम्ही त्या कराराचं काय आहात? फळ आहात. म्हणून तुम्ही त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती बिंदास वापरू शकता. हालेलुया. कारण तुम्ही काय आहे? वारस आहात देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याच पद्धतीने देवाने अब्रामाशी करार केला आणि अब्रामाच्या करारातून आपला जन्म झाला देवाच्या लोकांनो. शपथपूर्वक केल्या करारातून जन्म झाला. मग आपण काय जन्मलोय? वारस असं जन्मलोय देवाच्या लोकांनो. सगळे आशीर्वाद ऑलरेडी आपल्याला मिळालेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय म्हणत आहे? पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार. कोणता करार? शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. हालेलुया. 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 कसलं सामर्थ्य देत आहे? देवाचं वचन म्हणतं धनप्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य देत आहे. हालेलुया. धनप्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य देत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला जन्म कसा झालेला आहे देवाच्या लोकांना? बायबल म्हणतं
अब्रामाशी शपथपूर्वक केलेल्या करारातून आपला जन्म झालाय. ज्यावेळेस आपण येशूला तारणारा स्वीकारलेला आहे, या शपथपूर्वक केलेल्या करारातून आपला जन्म झालेला आहे देवाच्या लोकांनो. याचा अर्थ काय? धन प्राप्ती करून घेण्याच्या सामर्थ्यामध्ये आपण जन्माला आलेला आहोत. हालेलुया. हे जे वचन आहे देवाच्या लोकांनो, या वचन अनुवाद मध्ये लिहिलेलं आहे. यावेळेस प्रभू येशू आलेला नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक नियमशास्त्राने जगत होते देवाच्या लोकांनो. त्याच्यामुळे ज्यावेळेस त्या गोष्टी त्यांना मोशे सांगत होता, हालेलुया, आणि ज्यावेळेस तो सांगत होता त्यावेळेस तिथं वचन लिहिलं आहे का तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांनो, तुम्ही या करारासोबत कराराची संतती आहात. हालेलुया. तुम्ही देवाशी करार नाही केला किंवा अब्रामाशी करार नाही केला. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांशी करार नाही केलेला, तुम्ही आई वडिलांमधून त्या करारातून जन्मलेलं फळ आहात. तसं देवाने आणि अब्रामाने एकमेकांसोबत केलेल्या कराराचं तुम्ही फळ आहात. म्हणून बायबल या ठिकाणी म्हणत आहे का धन प्राप्ती करण्याच्या सामर्थ्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुमच्यामध्ये बायबल म्हणतं धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य कार्य करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य म्हणजे काय? धन प्राप्त करणं म्हणजे काय देवाच्या लोकांना? हालेलुया. का पैसा तुमच्या हातामध्ये येणे. हालेलुया. तुमच्या हातामध्ये धन येणं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करत आहे देवाच्या लोकांनो. तुमच्याकडे पैसा येण्याचं जे सामर्थ्य आहे, हालेलुया, ते तुमच्यामध्ये कार्य करत आहे. बायबल म्हणतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला सर्वजण का धन प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये कार्य करत आहे. काय? धन प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये कार्य करत आहे. म्हणजे देवाच्या लोकांना तुम्ही मॅग्नेट बघितलेले, मॅग्नेट. हालेलुया. ते जे आपण त्याला लवचुंबक म्हणतो देवाच्या लोकांना आपल्या भाषेमध्ये, ते बघा कसं एकमेकाला ओढतं ना ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं जर तुम्ही ते लवचुंबक देवाच्या लोकांना लोखंडाजवळ नेलं तर ते काय होतं? आकर्षून घेतं, ओढून घेतं देवाच्या लोकांना ते एकमेकाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, हालेलुया, का पैसा कमावण्याचं मॅग्नेट तुमच्यामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिथून जाताना देवाच्या लोकांनो, तुमच्या बोलण्याप्रमाणे तुमच्याकडे पैसा येणार, तुमच्या बोलण्याप्रमाणे तुमच्याकडे धन येणार. हालेलुया. कारण धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आपल्या घोषणा अशा झाल्या पाहिजे देवाच्या लोकांनो, का येशूच्या नावात मी धनाचं मॅग्नेट आहे. हालेलुया. मी धनाचं लवचुंबक आहे. येशूच्या नावात पैसा खेचून माझ्याकडे येतो. हालेलुया. पैसा स्वतःहून माझ्याकडे येतो, कारण परमेश्वर देवाने मला धनवान केलेला आहे. येशूच्या नावात पैशाला माझ्याकडे यायला आवडतं, कारण देवाने मला धनवान केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बघितलं देवाच्या लोकांनो, हे पैशाचं स्पिरिट कसं कार्य करतं, तर देवाच्या लोकांनो, पैशाचं स्पिरिट जे धनवान आहे ना, त्यांना धनवान धनवान धनवानच करीत नेतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि गरिबीचं स्पिरिट जे राहतं ते लोकांना खाली दाबत दाबत दाबतच नेतं देवाच्या लोकांनो. पण देवाच्या जीवनाची खासियतच ही आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का ज्यावेळेस आपण देवाच्या जीवनाकडे चालायला लागतो ना, हालेलुया, येशूच्या मार्गाने चालायला लागतो, त्यावेळेस देवाच्या लोकांना, हालेलुया, देव आपल्याला उठून अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. कारण कुठल्या व्यक्तीमध्ये ही ताकद नाही देवाच्या लोकांनो. ही ताकद फक्त देवाचीच आहे. हालेलुया. ही ताकद फक्त देवच दाखवू शकतो. हालेलुया. का त्या गरिबीच्या श्रापातून तुम्हाला बाहेर काढून धनवानाच्या जीवनात चालू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी असं नाही म्हणत देवाच्या लोकांना, हालेलुया, तुम्ही काय तुम्ही विचार करू शकता, आमच्या शेजारी माणूस इतका गरीब होता ना, आता इतका पैसा आहे त्याच्याकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बायबल आपण वचनच सुरुवातीला काय बघितलं देवाच्या लोकांनो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का जे धन परमेश्वराकडून मिळतं त्याबरोबर तो त्या दुःख मिळवत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असा व्यक्ती बघितला असं शून्यातून वर आलेला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो जर देवामध्ये नसेल तर देवाच्या लोकांनो, तो ती लक्झरी जे भेटलेला आहे त्याची तो गुढी घेऊ शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बायबल म्हणतं जे धन परमेश्वर देतो त्याबरोबर त्यात तो दुःख मिळवत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आपल्याला शिकायच्या देवाच्या लोकांनो, का देवाने मला ऑलरेडी धनवान केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू, 2 कोरिंथ त्याचा 8:9 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला धनवानाचं जीवन जगण्याचा अधिकार कसा मिळालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. ज्यावेळेस कृपा हा शब्द येतो ना, त्यावेळेस समजून घ्यायचं आपल्याला काही करायची गरज नाही, आपल्याला फुकट मिळालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कृपेचं कामच ते देवाच्या लोकांना का तुम्हाला काही करण्याची गरज पडतच नाही, तुमच्याकडे ते ऑटोमॅटिक आलेलं असतं. हालेलुया. जसं तुमचं तारण झालेलं आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही या तारणासाठी प्रार्थना नव्हती केली का, देवा तुझा एकुलते एक पुत्र प्रभू येशूला पाठव, तू त्याचं रक्त सांडन, मग माझे पाप क्षमा होतील. नाही, प्रभू परमेश्वर पित्याने स्वतःच त्याच्या पुत्राला पाठवलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगातल्या कुठल्याच व्यक्तीने प्रार्थना केली नव्हती का देवा तुझ्या पुत्राला पाठव, आमचे पाप क्षमा होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हे कसं झालंय? देवाच्या लोकांनो, परमेश्वर पित्याच्या देवाच्या कृपेने देवाच्या लोकांना. हालेलुया. आपल्याला काही करायची गरज पडत नाही. आणि इतर काय लिहिलंय? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. हालेलुया. काय कृपा माहित आहे म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही, त्याने माझ्या कृपा केली. त्या कृपेत मला काय भेटलंय बघा, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला. हालेलुया. कोणाविषयी बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय देवाच्या लोकांनो? त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं. हालेलुया, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे जीवन आपल्याला दिलेलं आहे ते कसं दिलं आहे देवाच्या लोकांना? प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व दारिद्र्य स्वतःवर घेतलाय आणि प्रभू येशूच्या दारिद्र्याने परमेश्वर पित्याने देवाने आपल्याला धनवान केलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ज्यावेळेस आपण प्रार्थना करू त्यावेळेस आपल्या प्रार्थना अशा झाल्या पाहिजे का, परमेश्वर पिता देवा, येशूच्या नावात प्रभू येशू ख्रिस्ताच्या दारिद्र्याने तुम्हाला धनवान केलाय. प्रभू येशू तू सर्व माझं दारिद्र्य स्वतःवर घेतलाय. ते येशूच्या नावात मी दारिद्र्य नाकारतो. येशूच्या नावात मी गरिबी नाकारतो. दारिद्र्य माझ्या जीवनाचा भाग नाही, गरिबी माझ्या जीवनाचा भाग नाही. परमेश्वर पिता देवा तुम्हाला धनवान केलेला आहे. ते येशूच्या नावात जे धन तुम्हाला दिलंय ते माझ्या हातात मी स्वीकारतो. हालेलुया. माझ्या घरासाठी जे धन दिलंय ते मी स्वीकारतो. देवा तू माझा मेंढपाळ आहे, तू माझा पुरवठा करणार आहे. देवा तुझं वचन म्हणतं धन व मान ही परमेश्वराकडून प्राप्त होतात. देवा मला धन व मान देणार तू परमेश्वर आहे. ते देवा येशूच्या नावात तू दिलेलं ते धन मी स्वीकारत आहे येशूच्या नावात पिता. हालेलुया. यस देवा तुम्हाला धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. ते येशूच्या नावात ते धन माझ्यापर्यंत पोहोचलं जात आहे. तो पैसा स्वतःहून माझ्याकडे आकर्षला जात आहे. येशूच्या नावात मी मनी मॅग्नेट आहे. तेव्हा तू मला धनवान केलाय. माझ्याकडे कधीच पैशाची कमतरता पडत नाही. येशूच्या नावात माझ्यासाठी योग्य समय योग्य ठिकाणी सदैव पैसा उपलब्ध असतो. येशूच्या नावात पैशामुळे माझे कुठलेच काम अडखळून पडत नाही. येशूच्या नावात पैशाला माझ्याकडे यायला आवडतं, राहायला आवडतं. येशूच्या नावात देवाने मला धनवान बनवलाय. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. अशा प्रार्थना आपल्या झाल्या पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ना की देवाच्या लोकांना देवा मला पैसा दे, देवा मला पैसा दे, देवा मला पैसा दे. देवाचं वचन म्हणतं का देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं देवाच्या लोकांना काय लिहिलं इथं, प्रभू येशू तुमच्याकरता दरिद्री झाला. जसं बायबल म्हणतं त्याने काय केलं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या आजार विकार व्याधी स्वतःवर घेतले आणि त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालात. हालेलुया. हे वचन आपण बलाने कार्य करायला लावतो का प्रभू येशूला बसलेल्या माराने मी निरोगी झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने सर्व आजार विकार व्याधी स्वतःवर घेतलेले आहे. हे वचन आपण बलाने कार्य करायला लावतो. तसंच हेही वचन कार्य करायला लावायचं आहे का प्रभू येशूने सर्व दारिद्र्य स्वतःवर घेतलेलं आहे आणि प्रभू येशूच्या दारिद्र्याने मी धनवान झालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो, काही लोक म्हणतील देवाच्या लोकांना तुम्हाला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, का या अशा प्रार्थना नाही करायच्या, पैशासाठी प्रार्थना नाही करायच्या, फक्त देवाच्या पाठीमागे चालायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ओव्हर स्पिरिच्युअल नाही व्हायचं देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण देवाने बायबल काय म्हणतो, तू धनवान असता दरिद्री झाला. म्हणजे तुमच्यासाठी त्याने ते दुःख भोगलं देवाच्या लोकांना का तुम्ही धनवान व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं लोक गरिबाची अक्कल तुच्छ मानतात. हालेलुया. देवाला माहित आहे देवाच्या लोकांना का तुमच्यातून तुमच्या अधिकारवाणी कशी प्रगट करायची. एक वचन वाचू, उपदेशक याचा 9 अध्याय 14 वचन. एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते. त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्या समोर मोठाले मोर्चे लावले. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणी काय लिहिलंय, एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते. त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्या समोर मोठाले मोर्चे लावले. एका नगरावर राजा लढायला आला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मोठं सैन्य घेऊन आला. ते नगर एवढं हरणार होतं देवाच्या लोकांना. पण बघा पुढे काय झालं, 15 वचन.
त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता. कसा व्यक्ती होता? एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता. त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला, पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. बघा, त्या गरीब व्यक्तीने त्याच्या बुद्धिबलाने काय केलं? त्या नगराचा बचाव केला, वाचवलं तिथल्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. बघा का बरं त्याचं स्मरण राहिलं नाही? तर पुढे लिहिलंय, तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे, तथापि गरीबाची अक्कल लोक तुच्छ मानतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय? तथापि गरीबाची अक्कल लोक तुच्छ मानतात, त्याचे शब्द ऐकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल खूप सत्य आहे देवाच्या लोकांनो. बायबल खूप प्रॅक्टिकल आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये असं नाही का तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, ज्या होणार नाही त्या तुम्हाला सांगितल्या, पण आपला देव पण सिद्ध करतोय. नाही, देवाला सत्यता माहिती आहे. प्रभू येशू म्हटला, मनुष्यात काय आहे मला आधीच माहिती आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे देवाच्या लोकांनो, जर आपल्याकडे असं कुणी आलं ना, अरे हे लोक फक्त प्रॉस्पेरिटी प्रीच करता, देवाच्या लोकांना ते देवाने आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही बघितलं असेल, मी पैशाच्या गोष्टी तर जास्त शिकवत नाही, कधीतरी शिकवतो, पण त्या प्रॉपर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पूर्ण पद्धतीने शिकवतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्याला दिलेलं आहे देवाच्या लोकांना जीवन जगण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी इथं लिहिलंय काय? गरीबाची अक्कल लोक तुच्छ मानतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला असं जीवन जगायचं नाही देवाच्या लोकांना, कारण आपण कोण आहोत? सुवार्ता प्रसार करणारे लोक आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रत्येक शब्दाची ताकद लोकांना कळली पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हटलं, तुम्ही माझ्या फळांवरून ओळखू याल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्यातून ते फळं दिसले गेले पाहिजे देवाच्या लोकांना. सगळेच्या सगळे फळं, प्रत्येक परिपूर्णतेने आपल्याला जीवन जगायचे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ना का फक्त ओव्हर स्पिरिच्युअल होत राहिलोय, बाकी दुसरीकडे कुठंच उन्नती दिसत नाही. सगळीकडे हात घालायचा आहे. सगळीकडून आपल्याला देवाच्या लोकांना प्रॉस्परच होत जायचं आणि वाढतच जायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर पित्याने, देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. मी तुम्हाला आता वचन चालू असताना प्रार्थना पण करून दाखवली देवाच्या लोकांना, कशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला दिलेले आशीर्वाद आपल्याला अनुभवायचे. कारण देवाने आपल्याला धनवान केलेला आहे, तर मग ती गरिबी, दारिद्र्य नाकारायचं देवाच्या लोकांना आणि कबूल करायचं, घोषित करायचं, जगायचं का येशूच्या नावात मी धनवान आहे. हालेलुया. तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसा याच्यावरून देवाच्या लोकांना तुमची श्रीमंती नाही ठरत, तर तुमची श्रीमंती देवाने दिलेल्या वचनातून ठरली जाते. का तो म्हणतोय का मी तुला धनवान केलेला आहे, तर तुम्ही धनवानच आहात देवाच्या लोकांना. हालेलुया. तीच वास्तविकता आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तेच खरं पण आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, जे लोक बँकेच्या अकाउंट कडे बघताना देवाच्या लोकांना, अरे अकाउंट मध्ये एवढेच पैसे, मी गरीब आहे, नाही. हालेलुया. नंबर कडे कधी नसतं पाहायचं. देवाच्या लोकांना असा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस बघा 5 भाकरी होत्या, 2 मासे होते. हालेलुया. जेवायला लोक किती होते? समोर 5,000 लोक होते. शिष्यांचं लक्ष कुठं होतं देवाच्या लोकांना? त्या 5 भाकरीकडे 2 माशांकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शिष्य एवढंच पाहत होते का रे 5 भाकरी 2 मासे, 5 भाकरी 2 मासे, 5 भाकरी 2 मासे, कसं पुरणार 5,000 लोकांना? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण प्रभू येशूला माहित होतं या 5 भाकरी 2 मासे कसे वाढवायचे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. 5,000 लोकांनी, बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, त्या ठिकाणी जेवण केलं. तुमच्याकडे अकाउंट मध्ये काय नंबर मध्ये पैसा आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला माहित आहे तो आकडा कसा वाढवत न्यायचा आहे. हालेलुया. फक्त तुम्हाला देवाशी विश्वास उरायचा आहे प्रार्थनेमध्ये, का देवा तुम्हाला धनवान केलं, ते मी धनवानाचं जीवन जगणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते निगेटिव्ह वर्ड नाही बोलायचे आपल्या जीवनावर. काही लोकांना सवय असते, लोकांनी विचारलं कसं चालू आहे, काय नाही चालू आहे, गरिबी हरिबीत बरं आहे आपलं. हालेलुया. हे निगेटिव्ह वर्ड नाही बोलायचे. देवाने मला धनवान केलं. कुणी विचारलं कसं आहे, आशीर्वादित. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण या गोष्टी कार्य करायला लावू ना देवाच्या लोकांना, तुम्हाला कळेल का मी किती धनवान आहे. हालेलुया. का परमेश्वर देवाने मला किती धनवान केलेला आहे, का माझ्यासाठी योग्य समय योग्य ठिकाणी पैसा ठेवलेला आहे. माझ्याकडे कधीच पैशाची कमतरता पडू शकत नाही, कारण धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य माझ्यात कार्य करत आहे. मी मॅग्नेट आहे धनाचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. आणि निश्चितच आज या वचना करवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया.